नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सगळ्या वाईट गोष्टी माझ्याबरोबरच का घडतात हा विचार करण्यात माणसाच्या आयुष्याचा बराचसा वेळ वाया जातो। त्यापेक्षा माझ्याशी घडत असलेल्या गोष्टींना मी कसा प्रतिसाद देऊ हा विचार केला तर अडचणी संधी बनून समोर येतील। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच प्रतिक्रिया देण्याची फार घाई असते। काही जण तर पूर्ण ऐकून न घेताच प्रतिक्रिया देऊन मोकळेही होतात, परंतु हीच सवय अंगवळणी पडते आणि कोणत्याही गोष्टीचं आकलन होण्याआधीच त्यावरती मत नोंदवलं जातं। मात्र ही बाब अत्यंत बेजबाबदारपणाची आहे। परिस्थिती लक्षात न घेता त्यावरती भाष्य करणं चुकीचं ठरतं। एखादी गोष्ट पटत नसेल तर क्षणभर थांबा, विचार करा, लक्ष परावर्तित करा, पण त्या क्षणी प्रतिक्रिया देणं टाळा। त्यामुळे आपल्यालाच आपल्या विचारांवरती विचार करण्याची संधी मिळते। बोलून झाल्यावरती विचार करत बसण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला केव्हाही बरा। बोलून झाल्यावरती कृती घडून गेल्यावरती सर्वासर्व करण्यात अर्थ नसतो। म्हणतात ना, बूंद से गई वो हौद से वापस नहीं आती। यशस्वी लोकांचे चरित्र वाचल्यावरती आपल्या लक्षात येईल की ते प्रतिक्रिया देत नाहीत तर प्रतिसाद देतात। या दोन्ही शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे ते पहा। क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर खेळत असताना लक्षावधी लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळून असतात। त्या क्षणी तो तटस्थ असतो, मन शांत ठेवतो। समोरून येणारा बॉल कसा असेल हे त्याच्या हातात नसतं, परंतु येणाऱ्या बॉलला कसा टोलवला म्हणजे षटकार घेता येईल याचं समीकरण त्याच्या मनामध्ये सुरू असतं। त्या क्षणभरामध्ये त्यानं घेतलेला निर्णय त्याला क्रिकेटचा देव बनवतो। कोट्यवधी लोकांकडनं लोकप्रियता मिळवून देतो आणि मास्टर ब्लास्टर अशी उपाधी देखील तो घेतो। हे यश एका रात्रीमध्ये मिळालेलं नाही, तर यामध्ये त्या असंख्य क्षणांची मेहनत आहे जी त्याला प्रतिक्रियेकडनं प्रतिसादाकडे घेऊन गेली। यासाठी आपला वैचारिक, आध्यात्मिक आणि मानसिक पाया पक्का असावा लागतो। आयुष्यामध्ये आपल्या मनाविरुद्ध असंख्य गोष्टी घडतात, त्या आपल्या नियंत्रणातही नसतात। त्याबद्दल त्रागा करून न घेता आपल्या नियंत्रणात काय आहे त्या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे। शांत डोक्यानं कृती करायला पाहिजे। शांत चित्तानं विचार मांडले पाहिजेत। या गोष्टींचा सराव आपल्याला प्रतिक्रिया टाळून प्रतिसाद द्यायला शिकवतो। ही सवय जडली की आपण शांत राहतो आणि आपल्या सभोवतालचं वातावरण शांतपणे हाताळायला शिकतो। अशावेळी शांत कसं राहायचं असं विचाराल तर त्यावर उत्तर पुन्हा तेच, प्रतिक्रिया टाळा। म्हणून आपल्या वाट्याला जे वाढून ठेवलंय त्या गोष्टींचा मनापासून स्वीकार करा। संकटातून संधी निर्माण करा। या सवयीमुळे संकट काळातही तुम्ही न डगमगता धीरोदात्तपणे परिस्थितीचा सामना करू शकाल आणि सचिनप्रमाणे आपापल्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आयुष्यामध्ये येणारं अपयश कसं पचवायचं हेच या व्हिडिओतनं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।